नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण शिकणार आहोत लघुत्तम सामायिक विभाज्य लसावी लिस्ट कॉमन मल्टिपल. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य, अशी सर्वात लहान संख्या जिला दोन किंवा अधिक संख्यांनी पूर्ण भाग जातो. जसे की आता 18 आणि 30 यांचा लसावी काढा. म्हणजे आता 18चा मल्टिपल बघायचं आणि 30चा मल्टिपल बघायचं. 18 गुणिले 5 म्हणजे 90 आणि 30 गुणिले 3 म्हणजे 90. आता 18च्या पाड्यामध्ये 180 सुद्धा येतं आणि 30च्या पाड्यामध्ये 180 सुद्धा येतं. पण 18 आणि 30ने भाग जाणारी 90 ही सर्वात लहान संख्या आहे, म्हणून त्यांचा लसावी येतो 90. तर आता आपण त्याच्या कसं काढायचं त्याची पद्धत पाहू. अशी संख्या शोधायची जिने सर्व संख्यांना भाग जाईल. जर दिलेल्या संख्या 3 किंवा जास्त असतील तर कमीत कमी 2 संख्यांना भाग जाईल अशी संख्या शोधायची आणि ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या तशीच ठेवायची. आणि एक शिवाय इतर साधारण कोणताही अवयव नसल्यास भागाकार थांबवायचा आणि नंतर डाव्या बाजूच्या संख्यांचा व सर्वात खालच्या ओळीतील संख्यांचा गुणाकार करायचा. गुणाकार करून आलेले उत्तर म्हणजे लसावी असेल. आता हे आपण पाहू उदाहरणामध्ये. आता 16, 28 आणि 40 यांचा लसावी काय, तर 560 आहे. तो कसा आला पाहू. 16, 28 आणि 40ला 2ने भाग घालू. तर बेआठी 16, नंतर बेएक बे आणि बेचौक 8 म्हणून 14 येतं. नंतर बेदुने 4 आणि बेशून्य 0 म्हणजे 20 दुने 40, 14 दुने 28, 8 दुने 16 असे अवयव पाडायचे त्याचे. मग आता 8, 14 आणि 20ला कोणत्या संख्येने भाग जातो, तर पुन्हा 2ने. तर बेचौक 8, बेसाती 14 आणि बेधाय 20. आता 4, 7 आणि 10 हे संख्या मिळालेल्या आहेत. तर आता 7ला तर कोणत्याही संख्येने भाग जात नाही 7 शिवाय. तर आता 4 आणि 10ला 2ने भाग जातो, म्हणून बेदुने 4, नंतर 7ला 7 तसंच ठेवायचं, नंतर बेपंचे 10. आता ह्या उभ्या ओळीतला आणि ह्या आडव्या ओळीतला गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 गुणिले 2, नंतर 2 गुणिले 7 गुणिले 5 या सर्वांचा गुणाकार 560 येईल आणि ही झाली त्यांची लसावी. आता आपण आणखीन काही उदाहरणे पाहू. आता 12 आणि 15चा लसावी. 12 आणि 15ला 3ने भाग जातो, म्हणून 3. मग 3 चौक 12 आणि 3 पाचे 15. आता यांचा लसावी येईल 3 गुणिले 4 आणि 3 चौक 12, 12 पंचे 60. आता हेच उदाहरण आपण आडव्या मांडणीने कसे सोडवायचे ते पाहू. 12ला 4 गुणिले 3, नंतर 4चे 2 गुणिले 2 गुणिले 3. आता 15चे 5 गुणिले 3 असे अवयव पडतात. मग आता यामध्ये कॉमन बघायचं. इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणून 3 ही संख्या एकदाच घ्यायची. मग उरलेल्या संख्या 2, आणखीन इथलं 2 आणि हे 5. तर 3 दुने 6, 6 दुने 12, 12 पंचे 60. हे उदाहरण आपण उभ्या मांडणीने आणि आडव्या मांडणीने पाहिलं. आता तसेच उदाहरण 3 अंकी संख्यांचे पाहू. 10, 15 आणि 20. आता 10, 15, 20ला कोणत्या संख्येने भाग जातो, तर 5. 5 ह्या संख्येने भाग घालू. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20. आता 2 आणि 4ला 2ने भाग जातो, पण 3ला जात नाही, म्हणून पुन्हा 2ने भाग घालू. बेएक बे 3 तसेच, बेदुने 4. आता आडव्या मांडणीने हेच उदाहरण सोडवून पाहू. 5 गुणिले 2 15, 5 गुणिले 3 आणि 20चे
2 गुणिले 2 गुणिले 5 म्हणजे 2 दुणे 4, 4 4 पंचे 20 असं. आता यांचा लसावी काय येईल? उभ्या मांडणीनुसार 5 गुणिले 2 10, 10 एक 10, 10 त्रिक 30, 30 दुणे 60. आणि तेच आडव्या मांडणीने इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे म्हणून 5. नंतर इथे 2 आहे, इथे 2 आहे, 2, इथे 3 आहे आणि इथले 2 बरोबर 60. आता यांचा मसावी एकाच उदाहरणामध्ये मसावी आणि लसावी पाहू. आता ह्या 5ने ह्या तिन्ही संख्यांना भाग गेला आणि ह्या 2ने ह्या संख्येला भाग गेला नाही 3ला, म्हणून हा 2 ह्यांचा अवयव होणार नाही. आणि तसंच आडव्या मांडणीमध्ये इथे 5 आहे, इथे 5 आहे आणि इथे 5 आहे, म्हणजे ह्या तिन्ही संख्यामध्ये सामायिक अवयव 5 आहे म्हणून यांचा मसावी आला 5. आता दुसरे उदाहरण पाहू. एक विषम संख्या आहे आणि एक सम संख्या आहे. परीक्षेमध्ये याच प्रकारचे उदाहरण तुम्हाला दिले जातील. आता याला 45ला आणि 86ला अशी कोणतीही संख्या नाही जिने दोन्ही संख्यांना भाग जाईल, म्हणून आपण एका संख्येला भाग घालू पहिल्यांदा. आता याला 45ला 3ने भाग जातो, 15 त्रिक 45. आता 3ने 86ला भाग जात नाही म्हणून 86 तसंच. नंतर 15ला आणखीन 3ने भाग घालू, 5 त्रिक 15. नंतर 86 तसेच. नंतर पुन्हा आता 5ला फक्त 5नेच भाग जातो म्हणून आता आपण 86ला भाग घालू 2ने. 2ने 5ला भाग जात नाही म्हणून 5 इथे तसंच आणि 2ने 86ला भाग जातो आणि म्हणून 43 तसंच. आता 43ला फक्त 43नेच भाग जातो, मग त्याचा अवयव 1 येईल. पण आपल्याकडे असलेल्या नियमानुसार 1 शिवाय इतर साधारण कोणताही अवयव नसल्यास भागाकार थांबवावा लागतो, म्हणून आपण त्याला भाग घालणार नाही. आता हेच उदाहरण आडव्या मांडणीने पाहू. 45, 9 गुणिले 5, 9 5 45. तसेच याचे 3 गुणिले 3 आणि हे 5. 86चे 43 गुणिले 2. आता याचा लसावी 3 गुणिले 3 गुणिले 2 नंतर 5 गुणिले 43. तर यांचा गुणाकार पहिला तर 3 त्रिक 9, 9 दुणे 18, 18 5 90, 90 गुणिले 43 बरोबर 3870 असा काहीतरी गुणाकार येतो. म्हणजे यांचा लसावी 3870 आहे. आणि मसावी म्हणजे HCF. आता यामध्ये कॉमन कोणतीही संख्या नाही आहे. इथे 3 आहे, इथे 3 नाही, इथे 3 आहे, इथं 3 नाही, 5 आहे, 5 नाही, इथे 2 आहे, यात 2 नाही, म्हणून यांचा मसावी येईल 1. आता पुढील उदाहरण 15, 30 आणि 90 यांचा लसावी. 15, 30 आणि 90ला 5ने निशेष भाग जातो म्हणून 5. मग 5 त्रिक 15. नंतर 5 सक 30. नंतर 5 एक 5 उरले 4, 5 8 40 म्हणजे 18, 18 5 90 बरोबर. नंतर पुन्हा 3ने भाग घालू, 3 एक 3, 3 2 6 आणि याला 3 संग 18. आता 1ला भाग जात नाही, 2 आणि 6ला भाग जातो 2ने, मग 1ला 1 तसेच, बे एक बे त्रिक 6. आता ह्या सर्वांचा गुणाकार उभ्या आणि आडव्या यांचा 5 त्रिक 15, 15 दुणे 30, 30 एक 30, पुन्हा 30 एक 30 आणि 30 त्रिक 90. तर यांचा लसावी येईल 90. आता
63 आणि 81. 63 आणि 81ला 3ने भाग घालू पुन्हा. 3 दुणे 6, 3 एक 3, 3 संग 21च्या पाट्यात येतात. 27 सॉरी 27 दुणे 54, 27 त्रिक 81 म्हणून इथं 27. नंतर पुन्हा 3ने भाग घालू. इथे 7 त्रिक 21 आणि इथं 9 त्रिक 27. आता यांचा लसावी. आता या 7ला आणि 9ला फक्त 7ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही आणि 9ला 3ने जातो, पण नंतर त्याचा भागाकार 1 येतो म्हणून इथे भागाकार थांबवायचा. मग आता यांचा डायरेक्ट लसावी काढू आपण. 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 9. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 81. 9 9 81 आणि हे 7 घेऊ असं. मग 81 गुणिले 7 567 हा येईल त्यांचा लसावी. अशा पद्धतीने आपण लसावी आणि मसावी शिकलेलो आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये मसावी कसा काढायचा ते शिकलेले आहोत. आता आणखीन एक गुणधर्म आहे, जसे दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार हा त्यांच्या लसावी व मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे तुम्हाला दोन संख्या दिलेल्या असतील, त्यांचा मसावी आणि लसावी काढायला लावतील आणि त्यांचा गुणाकार हा बरोबर येतो का ते पाहावे लागेल. आता आपण उदाहरण नंबर 1 पाहू. 32 आणि 37. तर आता 32ला भाग जातो, 37ला भाग जात नाही का. 32ला 2ने भाग घालू. 16. 37ला भाग जात नाही म्हणून तसेच ठेवू 37. नंतर पुन्हा 2ने भाग घालू. 8. नंतर इथं 37 तसंच ठेवू. नंतर पुन्हा 2ने भाग घालू. 4. नंतर 37ला तसेच ठेवू. पुन्हा 2ने भाग घालू. 2 2 4 आणि नंतर 37. आता यांचा मसावी म्हणजे यात सामायिक अवयव कोणताही नाही, म्हणून यांचा मसावी येईल 1 आणि लसावी येईल 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे 4 2 नंतर आणखीन 2 नंतर 37. आता 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 गुणिले 37. 32 गुणिले 37 यांचा गुणाकार येईल 1184. तुम्ही करून पहा. नंतर मसावी येईल 1 आणि लसावी आला 1184 आणि दोन संख्येचा गुणाकार म्हणजे दोन संख्या या 32 गुणिले 37 आणि 32 आणि 37चा गुणाकार सुद्धा 1184 येतो. 1184. तर या पद्धतीने तुम्हाला गणित सोडवावे लागतात. नंतर पुढील उदाहरण 46 आणि 21 यांनी तपासून पाहू. 46 आणि 46ला 2ने भाग जातो आणि 21ला जात नाही, म्हणून 23 23 2 46 21ला 21 तसंच ठेवू. आता 23ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, पण 21ला जातो. 21ला 7ने जातो भाग, म्हणून 23ला 23 तसंच ठेवायचं. 7 त्रिक 21. आता मसावी यांचा सामायिक अवयव कोणताही नाही, म्हणून मसावी 1 येईल आणि लसावी 2 गुणिले 7 2 गुणिले 7 गुणिले 23 गुणिले 3. आता 7 2 14 नंतर 23 23 त्रिक 69. आता यांचा गुणाकार 966 येईल. मसावी 1 लसावी 966 आणि दोन संख्यांचा गुणाकार 46 गुणिले 21 966. तुम्ही करून पहा, गुणाकार तेवढाच आलेला दिसेल.
हा आहे त्यांचा गुणधर्म. आणखीन आपण पुढील उदाहरण पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. असा अर्धवट व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे टॉपिक पुन्हा दुसऱ्या व्हिडिओवर जावे लागेल. म्हणून आता आणखीन एक उदाहरण पाहू. 18 आणि 63. तर 18 आणि 63ला 3ने भाग जातो. 3 संग 18 आणि बेदुने 3 दुने 6, 3 एक 3. नंतर आणखीन 6ला आणि 21ला 3ने भाग घालू. 3 दुने 6, 3 7 21. आता यांचा मसावी येईल 3 गुणिले 3. 3 गुणिले 3. 3 त्रिक 9. हे 3 आणि हे 3. ह्या 3ने ह्या दोन्ही संख्येला भाग गेला आणि ह्या 3ने सुद्धा या दोन्ही संख्येला भाग गेला. म्हणून 3 गुणिले 3. आणि लसावी 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 7. जसे की 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 7 126. आता मसावी किती आहे? 9. लसावी 126. 126 आणि दोन संख्या 18 गुणिले 63. आता 126 गुणिले 9 यांचा गुणाकार 1134 आणि 18 गुणिले 63 यांचा सुद्धा गुणाकार 1134 येतो. हे तुम्ही तपासून पहा. तसेच आपण आता शेवटचे उदाहरण पाहू. 78 आणि 104 यांचा मसावी आणि लसावी काढून ह्या दोन संख्येचा गुणाकार एकत्र येतो का पाहू. 78 आणि 104ला 2ने भाग घालू. इथे येईन 39. नंतर इथे येईन 52. 52 2 104. 52. नंतर 39 आणि 52 हे 13च्या पड्यात येतात म्हणून 13ने भाग घालू. 13 त्रिक 39. 13 चौक 52. मग आता यांचा मसावी येईल 2 गुणिले 13. 2 गुणिले 13. 13 दोने 26. नंतर लसावी 2 गुणिले 13 गुणिले 3 गुणिले 4. 13 दोने 26. 3 चौक 12. आता 12 गुणिले 26 म्हणजे 312 येईल. आता मसावी 26. लसावी 312. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 78 आणि 104. आता 26 गुणिले 312 याचं उत्तर येईल 8112 आणि 78 गुणिले 104 यांचासुद्धा गुणाकार येईल 8112. तर अशा पद्धतीने आपण लसावी आणि मसावी शिकलेलो आहोत. याआधी मसावीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तोही तुम्ही पाहून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट जरूर करा. धन्यवाद.